आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव कसनाळ रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला 3.5 कोटीचा निधी। बोरगाव कसनाळ जंगमवाडी या आंतरराज्य रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती। ही समस्या लक्षात घेऊन निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यामधून 2 किलोमीटर रस्त्यासाठी 3,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला। या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। हा रस्ता फार खराब झाल्याने वाहनधारकांबरोबरच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। या रस्त्यासाठी जोल्ले वहिनी यांनी भरघोस निधी दिल्याने वाहनधारक व नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी बोलताना निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणाले की आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास केला आहे। सत्ता नसतानाही त्या निधी खेचून आणत आहेत। कसनाळ बोरगाव या आंतरराज्य रस्त्यासाठी 3.5 कोटीचा निधी दिला असून रस्त्याचं काम दर्जेदार होणार असल्याचं सांगितलं। यावेळी हाल शुगरचे संचालक श्रीकांत बन्ने म्हणाले, जोल्ले दाम्पत्यांनी या भागाच्या विकासासाठी सातत्याने निधी दिला आहे। आंतरराज्य रस्त्याची समस्या लक्षात घेऊन तात्काळ अण्णा वहिनींनी निधी दिला आहे, त्यामुळे रस्त्याची समस्या मिटणार असल्याचं सांगितलं। ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अजय पाटील म्हणाले की अण्णा वहिनींच्या माध्यमातून कसनाळ व मानकापुरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहेत। रस्त्यासाठी भरघोस निधी दिल्याने या रस्त्याचं काम दर्जेदार होणार असल्याचं सांगितलं। यावेळी हाल शुगरचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक शरद चंगटे, देवापा देवकते, सुहास घुके, माजी संचालक युनुस मुल्लानी, जितू पाटील, चिमासू नाडके, अरविंद पाटील, राजू भदरगडे, बंडू खोत, डॉक्टर मंगेश आरके, अमोल करवते, जयश्री पुजारी, विनोद बोथले, विश्वास नाईक, रमेश मगदूम, भानुदास मगदूम, बबन नाईक, चंद्रकांत पाटील, प्रवीण नाईक, प्रभाकर जाधव, नितीन कांबळे, श्रीधर नाईक, राजू नाईक, आनंद मगदूम, दादा मगदूम, किरण जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। की आपल्या निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास करत असताना निपाणी मतदारसंघाची विकास कामाची घोडदौड चालू असताना कसनाळ ते बोरगावडे हा रस्ता खूपच खराब झालेला आहे। या रस्त्याची वारंवार मागणी होत होती की रस्ता खराब झालेला आहे, या रस्ता चांगला व्हावा, आपल्या सर्व मतदारसंघातील सर्व लोकांना या रस्त्याचा चांगला सदुपयोग व्हावा, या उद्देशानं अण्णा वहिनींनी या रस्त्यासाठी विशेष लक्ष देऊन या रस्त्यासाठी 3,50,00,000 रुपयाचा एवढा मोठा भरीव निधी मंजूर झालेला आहे। या रस्त्याचं काम दर्जेदार चांगल्या पद्धतीने तर होईलच, तसेच कसनाळ व परिसरात सर्व विकास कामांची कामं चालूच आहेत। आणि तरी कसनाळ गावासाठी विशेष कामांचे तर काही प्रयत्न असेल त्यांनी केलेले कामं तर आहेतच, पण आणि सुद्धा काही गरज असेल तर येणाऱ्या काळामध्ये अण्णा वहिनी निश्चितच ती कामं आपली पूर्ण करतील। येणाऱ्या सर्व तालुका पंचायत असते, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वजण आपण अण्णा वहिनींच्या पाठीशी राहूया, भाजप पक्षाच्या पाठीशी राहूया आणि या कसनाळ व कसनाळ परिसरातून अण्णा वहिनींना भाजप पक्षाला जास्तीत जास्त मतांकी देऊन आणि विकास कामे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करूया। आता तर विकास कामे होतच आहेत, पण याच्यापेक्षा सुद्धा जास्त विकास कामे व्हावीत, अण्णा वहिनींच्याकडून आपल्या भागाचा चांगला विकास व्हावा या उद्देशानं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण पण त्यांच्या पाठीशी प्रामाणिक राहूया, एवढंच मी सांगू इच्छितो। श्रीकांतांनी आता सांगितलं आपल्याला सर्व काही की हा एवढा मोठा बंद या रस्त्यासाठी आपले सर्वांचे लाडके नेतृत्व असलेले आमदार शशिकला जोल्ले आपले DCC बँकेचे अध्यक्ष माननीय अण्णाजी या ठिकाणी आपल्याला एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि हा जो रस्त्याचा प्रयत्न होता तो या ठिकाणी दिलेला आहे। तर जवळपास 3.5 कोटीचा फंड या ठिकाणी या कामासाठी मंजूर झालेला आहे आणि या कामासाठी सर्व नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्या गावातून जो रस्ता होत आहे त्या कामाचं चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यायचं आहे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।